प्रेम हे भाग 31. असेच दिवस जातात. हॉस्पिटलमध्ये अजूनही पिहू कोमामध्ये होती. रियांश रोज हॉस्पिटलमध्ये थांबायचा आणि घरातले सगळेजणच त्याला घरी जाण्यासाठी फोर्स करत असायचे. पण रियांश मात्र कोणाचंही ऐकत नव्हता. त्याला फक्त पिहूजवळ थांबायचं होतं. पण पिहू अजून काहीही हालचाल करत नव्हती. ती फक्त कोमामध्ये होती. तिकडे आयुष कंपनीकडे लक्ष देत होता आणि हे सगळं कोणी केलेलं आहे याचा शोधसुद्धा तो घेत होता. जेव्हापासून पिहूचा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून रियांश कधीच ऑफिसला गेलेला नव्हता. 1 महिना असाच निघून जातो. 1 महिन्यानंतर डॉक्टर, पिहूला कोमामध्ये जाऊन 1 महिना झालेला आहे, तरीसुद्धा ती अजूनही शुद्धीवरती का आली नाही? प्लीज डॉक्टर, तुम्ही काहीतरी करा. रियांश डॉक्टरांची भेट घेऊन बोलतो. मिस्टर देशमुख, मी तुम्हाला 1 महिन्याआधीच बोललो होतो ना, तुम्ही पेशंटला घरी घेऊन जावा. इथे हॉस्पिटलमध्ये त्यांना तुम्ही नका ठेवू. मी आता त्यांच्या बाबतीत काहीही खरंच तुम्हाला नाही सांगू शकत. 1 महिना झालेला आहे. आम्ही रोज बघतोय त्यांना. त्या काहीच रिस्पॉन्स देत नाहीत. असं किती दिवस तुम्ही त्यांना असं हॉस्पिटलमध्ये ठेवणार आहात? डॉक्टरांचे बोलणे ऐकून रियांशसुद्धा थोडा विचार करतो आणि बोलतो, ठीक आहे डॉक्टर, मी तयार आहे पिहूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला. ओके मिस्टर देशमुख, तुम्ही तुमच्या पेशंटला घरी घेऊन जा. मी हॉस्पिटलमधली एक नर्स तुमच्यासोबत पाठवतोच आणि ती नर्स तुमच्या पेशंटची योग्य ती काळजी घेईल. त्यामुळे तुम्ही अजिबात कसलंही टेन्शन नका घेऊ. फक्त मी सांगितलेली एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पेशंट शुद्धीवरती आला तर त्याला कसलाही त्रास होता कामा नये किंवा त्यांना कसलाही स्ट्रेस येता कामा नये. त्यांना त्रास झाला तर त्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. त्या शुद्धीवरती आला की मी लगेचच तुम्हाला पुढे काय करायचे ते सांगेनच. फक्त आता त्या सध्या तरी शुद्धीवरती येणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आमच्या हातात फक्त मेडिसिन देणं हेच आहे. आम्ही ते काम करतोयच, पण त्यांनी तसा रिस्पॉन्ससुद्धा दिला पाहिजे ना. आता तुम्ही त्यांच्याशी सतत बोला. बघूया मग त्या किती रिस्पॉन्स देतात. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही बाकीची प्रोसिजर करा. मी पिहूला घरी घेऊन जातो. पण डॉक्टर, घरी जर माझी पिहू बरी होईल ना? मिस्टर देशमुख, मी एक डॉक्टर आहे, त्यामुळे तुम्हाला जे काही सांगेन ते क्लिअरली सांगेन. तुम्ही तुमच्या पेशंटची 1 महिना झाले अवस्था बघत आहात आणि त्यांचा ॲक्सिडेंटसुद्धा मोठा झालेला आहे. आम्ही आमच्या बाजूने खूप प्रयत्न केले, पण एक असा क्षण येतो की जेव्हा प्रयत्नांना यश मिळत नाही तेव्हा सगळ्या काही गोष्टी देवावरती सोडून द्यायच्या असतात. त्याचप्रमाणे मी तुमच्या पेशंटबद्दल काहीच सांगू शकत नाही. आणि महत्त्वाचे एक सांगतो, त्या वाचतील की नाही हे सुद्धा मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत. डॉक्टर, प्लीज तुम्ही असं नका बोलू. माझी पिहू वाचलीच पाहिजे. मला ती माझ्या आयुष्यात हवी आहे हो. डॉक्टर, प्लीज तुम्ही काहीही करा. प्लीज डॉक्टर, तुम्हाला पाहिजे ते मी तुम्हाला देईन, पण तुम्ही काहीही करा आणि माझ्या पिहूला वाचवा. अरे याश रडतच बोलतो. मिस्टर देशमुख, तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. मी याआधीसुद्धा तुम्हाला बोललो होतो ना, इथे पैशांचा प्रश्न येतच नाही. मी बाहेरच्या देशातले सुद्धा मेडिसिन मागवले आहेत. मी माझ्या बाजूने 100% प्रयत्न केलेले आहेत, पण त्या खरंच आमच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाहीत. डॉक्टरांनासुद्धा त्यांचा पेशंट बरा व्हावा असंच वाटतं ना. मी खूप प्रयत्न केलेत, पण नाही, काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे हा शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत राहा. त्यांच्याशी सतत बोलत राहा. आजूबाजूचे वातावरण छान आणि प्रसन्न ठेवा. आमच्या मेडिसिन सुरूच असतील, पण हे एक एक्स्ट्रा म्हणून तुम्ही करा. याचा काही फरक जाणवला तर चांगलंच आहे, पण जर काहीच फरक नाही जाणवला तर आय एम सॉरी मिस्टर रियांश, मी खरंच काही करू शकत नाही. डॉक्टर जे काही बोलत होते त्यामुळे रियांश पूर्णपणे खचून गेलेला होता. पुढे काय होईल याची त्याला भीती वाटत होती. ओके डॉक्टर, मी पिहूला घरी घेऊन जातो आणि तिला शुद्धीवरती आणायचा प्रयत्न करेन. फक्त आणखी काय उपाय असेल तर मला प्लीज सांगा. मी माझ्या पिहूसाठी सगळं करेन. ऑफकोर्स मिस्टर देशमुख, तुमच्या बायकोवरचे प्रेम मला समजत आहे. मी एवढीच प्रार्थना करेन की सगळं काही लवकरच ठीक होईल. थँक्यू डॉक्टर. एवढं बोलून रियांश बाहेर येतो. हॉस्पिटलमध्ये तिथेच एका बाजूला गणपती बाप्पाची छोटी मूर्ती होती. रियांश तिकडे जातो आणि हात जोडून रडू लागतो. बाप्पा, आजपर्यंत मी तुला कधीच काही मागितलं नाही. मला न मागता सगळं काही मिळालं. तूच माझ्या आयुष्यात एवढ्या चांगल्या पिहूला आणलंस, पण मी काय केले? तिला मी कधीच नीट वागवलो नाही. तिचा स्वीकार केला नाही. तिच्याशी नीट बोललो नाही.
पण पप्पा, मला माझी चूक समजली आहे रे. मला माझी पिहू हवी आहे. प्लीज बाप्पा, तिला लवकर बरं कर, तिला बरे कर आणि मला तुझ्याकडे बोलव. पण माझ्या पिहूला तू काहीच होऊ देऊ नकोस. पिहूचा ना तुझ्यावरती खूप विश्वास आहे. मी खूपदा तिच्या तोंडातून तुझे नाव फक्त ऐकलेलं आहे. प्लीज माझ्या पिहूला लवकर बरं कर. रियांश हात जोडून रडतच बोलत होता. रियांशला असं बाप्पासमोर हात जोडताना निलिमा बघते. तिच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलेलं होतं. कारण आजपर्यंत रियांश कधीच देवासमोर गेलेला नव्हता. त्याने कधीच देवासमोर हात जोडले नव्हते. त्याला ही सगळी काही एक अंधश्रद्धा वाटायची किंवा त्याची देवावरती श्रद्धाच नव्हती. पण आज फक्त पिहूसाठी त्याने त्याचे सगळे काही विचार बाजूला ठेवले होते आणि तो फक्त पिहूसाठी आज देवासमोर उभा राहून प्रार्थना करत होता. निलिमा रडतच तिथून निघून जाते. कारण पिहूचा ॲक्सिडेंट झाल्यापासून रियांशची अवस्थासुद्धा खूपच वाईट झालेली होती. रियांश खूपच खचून गेलेला होता. ज्यावेळी जय या जगातून निघून गेला तेव्हासुद्धा असाच रियांश रडत होता. स्वतःला त्रास करून घेत होता. तब्बल 1 महिन्याने रियांश पिहूला घरी घेऊन येतो. पिहूला घरी आलेलं बघून सगळ्यांनाच खूपच आनंद झालेला होता. पण पिहूची अशी अवस्था अजून पहिल्यासारखीच होती. तिच्यामध्ये काहीच बदल झालेला नव्हता. रियांश त्याच्या रूममध्येच पिहूला बेडवरती झोपवतो. तिच्या हाताला अजूनही सलाईन लावलेल्या होत्या. तोंडाला व्हेंटिलेटर होते. त्याने सगळे हॉस्पिटलमध्ये सगळं काही सामान, पिहूला जे काही गरजेचं आहे ते सगळं काही घरीच आणलेलं होतं. आणि त्यासोबत एक नर्ससुद्धा घरी आलेली होती. रियांश, तू पिहूला घरी आणली आहेस, पण आता पिहूची जास्त काळजी घेतली पाहिजे. तिला लवकरात लवकर शुद्धीवर आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, अविनाशराव बोलतात. हो डॅड, म्हणूनच मी पिहूला घरी घेऊन आलेलो आहे. माझी पिहू काहीही करून बरी झालीच पाहिजे. मला ती पहिल्यासारखी पाहिजे, रियांश रडत बोलतो. रियांश बाळा, प्लीज तू रडू नकोस. तुझ्या डोळ्यातलं पाणी आम्हाला बघू वाटत नाही रे. तू तरी स्वतःला सावर, निलिमा बोलते. मॉम, तू बघतेस ना, पिहूला आता माझी काळजी नाही. ती 1 महिना झाले कशी पडलेली आहे बघ. माझ्याशी बोलतसुद्धा नाही. माझ्यावर खूपच रागवलेली आहे ग ती. पिहू प्लीज लवकर बरी हो गं. मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझी माफी मागायची आहे. तुझा राग माझ्यावरचा गेला असेल तर तू लवकर बरी होशील. मला सोडून तू जाणार नाहीस ना? प्रॉमिस कर पिहू, तू बोल ना गं. पिहू प्लीज बोल ना गं तू. रियांश, पिहूला त्रास देऊ नकोस. ती होईल बरी आणि तू सुद्धा स्वतःला त्रास करून घेऊ नको. आपली पिहू कधीच कोणावरती नाराज होत नाही, त्यामुळे ती तुझ्यावरती सुद्धा नाराज होणार नाही रे, निलिमा रियांशला समजावण्याचा प्रयत्न करत बोलते. मग मॉम, माझी पिहू बरी का होत नाही गं? 1 महिना झाला मी फक्त तिच्याकडे बघतोय, पण ती तर काहीच हालचाल करत नाही. फक्त डोळे मिटून झोपलेली आहे. रियांश, आता रडणे थांबव. पिहूची सलाईन संपत आलेली आहे. नर्सना त्यांचे काम करू दे. तू थोडं खाऊन घे बरं. नाही नाही मॉम, मला काहीही खायचं नाही. मला भूक नाही. रियांश, तू असं का वागत आहेस रे? पिहू शुद्धीवर येते आली तर ती तुझ्यावर रागवेल बरं का. तिला आवडणार नाही तू तुझ्या तब्येतीची काळजी घेतली नाहीस हे बघून. रियांश, निलिमा बोलत आहे ते अगदी बरोबर आहे. थोडं खाऊन घे आणि नंतर पिहूजवळ बस. आजीसुद्धा रियांशला समजावण्याचा प्रयत्न करतात. घरातले सगळेजणच रियांशला समजावत होते. सगळेजणच त्याला जेवणासाठी जबरदस्ती करत होते. म्हणून रियांशसुद्धा थोडं फ्रेश होऊन खाली येतो. घरच्यांनासुद्धा पिहूची अवस्था बघून खूप रडू येत होतं. पण घरचे खचले तर पिहूची काळजी कोण घेणार, म्हणून कोणीही रियांशसमोर रडत नव्हतं. रियांश, वहिनीनं घरी आणलेस का तू? आयुष घरामध्ये येतच बोलतो. हो, आताच मी तिला घरी घेऊन आलेलो आहे. डॉक्टर मला बोलत होते की पिहू ट्रीटमेंटला अजिबात काहीच रिस्पॉन्स देत नाही. मग पिहूला घरी आपण घेऊन जाऊ शकतो. पिहू घरी आल्यानंतर तरी तिच्यावरती काही फरक पडतो आहे का हे बघा, असं डॉक्टर म्हणत होते. रियांश, हे तू केलेस ते अगदी बरोबर योग्य केलंस बघ. तसंही हॉस्पिटलमध्ये बहिणींच्या जीवाला थोडाफार धोकाच होता. म्हणजे हे काय बोलतोयस तू आयुष? रियांश थोड्या रागानेच बोलतो. रियांश, मला काही माहिती नाही.
अजून काहीच माहिती मला भेटलीच नाही. पण जे काही असेल ते मी तुला नंतर सांगेन. आता सगळ्यांसोबत नको. आयुष हळू आवाजात बोलतो. ओके, ठीक आहे, रियाश बोलतो आणि रियाश पटकन थोडेफार खातो, कारण त्याला आयुष काय सांगणार आहे हे ऐकायचं होतं. तो आयुषला घेऊन त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे नर्सने पिहूला दुसरी सलाईन लावलेली होती. रियाश रूममध्ये आलेला बघून नर्स बाहेर निघून जाते. बोल, काय सांगणार होतास? रियाश, मी आपली सगळी काही माणसं कामाला लावलेली होती. मला सगळ्यांकडून इन्फॉर्मेशन भेटली की हे सगळं काही मुद्दाम एका व्यक्तीकडून घडवून आणलेलं आहे. आयुष, हे आपल्याला माहितीच आहे ना. रियाज, तसं नाही, पण ती व्यक्ती आपल्या जवळचीच आहे. आपण त्या व्यक्तीला ओळखतो आणि त्याच व्यक्तीने तुला मारायचा प्रयत्न केला. म्हणजे आयुष, तू प्लीज स्पष्ट सांगशील का? मला समजेल असं सांग. रियाश, मला अशी माहिती भेटली की हे सगळं काही आदित्यने केलेलं आहे. आता मात्र आयुषचं बोलणं ऐकून रियाशला खूपच राग आलेला होता. रियाश त्याच्या हाताच्या मुठी घट्ट करत बोलतो. त्याची एवढी हिंमत कशी काय झाली? हो रियाश, हे सगळं काही त्या नालायक आदित्यानेच केलेले आहे. त्यानेच खरं तर तुला मारण्यासाठी काही माणसे पाठवलेली होती, पण वहिनींना कॉल आल्यामुळे तू वाचलास आणि वहिनींचा ॲक्सिडेंट झाला. अरे हो, पण हे सगळं काही त्यानं का केलं? हे सगळं करून त्याला काय मिळणार होतं? रियाश, तुला आठवतं आहे का, मध्ये वहिनींना कोणीतरी किडनॅप केलं होतं. तू त्यावेळी थोडंफार कमी लक्ष दिलंस आणि नंतर लक्ष दिलं नाहीस. त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला समजलंच नाही. पण ती व्यक्तीसुद्धा आदित्यच होती. वहिनींना किडनॅप त्या नालायक आदित्यनेच केलेले होते. आणि महत्त्वाचे म्हणजे आता त्या आदित्यमध्ये आणखीन एक व्यक्ती त्या प्लॅनमध्ये सामील आहे. आदित्यला मी आपल्या माणसांच्या हवाले केलेलं आहे, पण आदित्य अजूनही काहीच बोलत नाही. ठीक आहे, मी आता बघेन त्याचे काय करायचे ते. मला सांग, कंपनीचे काम कसे चालले आहे? काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही रियाश, सध्या तरी सगळं ठीक आहे. सगळं काही नीटच चाललेलं आहे. पण लवकरात लवकर त्या आदित्याचे काहीतरी केलं पाहिजे रियाश आपल्याला. आणि ती दुसरी व्यक्ती या गोष्टींमध्ये कोण सामील आहे हे सुद्धा आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे. आयुष, तू आता फक्त कंपनीकडे लक्ष दे. मी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो. त्या आदित्यला कसे बोलते करायचे हे मी बघतोच. तू त्याची काळजी करू नको. पण आयुष, पिहूला कोणी मेसेज केला हे समजले का? हो रियाश, खरं तर त्याच व्यक्तीकडून मला ही सगळी काही इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. आयुष, कोण आहे मग ती व्यक्ती? ज्या व्यक्तीकडून तुला माझ्या जीवाची काळजी आहे म्हणून त्या व्यक्तीने पिहूला मेसेज केला? रियाश, तो मेसेज आदित्यच्या वडिलांनी केला होता. काय? त्यांनी कसा काय मेसेज केला? ते स्वतःच्याच मुलाच्या विरोधात कसे काय जातील? हो रियाश, मलासुद्धा हाच प्रश्न पडलेला होता. पण मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांना आधीपासूनच आदित्याचं वागणं पटत नव्हतं. त्यांनी आदित्याला हे सगळं काही करण्यासाठी आधीपासूनच विरोध केलेला होता. पण आदित्यसुद्धा त्यांचं काहीच ऐकत नव्हता. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या कंपनीचे आणि आपल्या कंपनीचे पहिल्यापासूनच खूपच चांगले नातेसंबंध आहेत. असं काही घडू नये की त्यांच्या एका चुकीमुळे कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट होतील. कारण त्यांनीसुद्धा त्यांची कंपनी खूपच कष्टाने उभी केलेली आहे. तुला जर काही समजले तर तू नक्कीच त्यांची कंपनी बर्बाद करशील, अशी त्यांना खूप भीती होती. त्यांना त्यांच्या कंपनीला वाचवायचे होते. म्हणूनच त्यांनी हे सगळं काही केले. म्हणूनच खरं तर त्यांनी आदित्य तुला मारून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे हे समजल्यानंतर लगेचच वहिनींना कॉल केला. आणि त्यांनी खरं तर आदित्यला खूप समजावण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला होता. पण आदित्य काहीच ऐकत नव्हता. आणि महत्त्वाचं म्हणजे आदित्यला वहिनी आवडतात. आदित्यला काहीही करून वहिनींना मिळवायचे आहे. आणि त्यामध्ये तू येत आहेस. आणि आदित्यने तुझं आणि वहिनींच्या रिलेशनशिपमध्ये नक्की काय आहे हे सुद्धा शोधून काढलेलं आहे. आणि तुला आठवत असेल, वहिनी किडनॅप झालेल्या होत्या. ते सुद्धा याच कारणासाठी वहिनी किडनॅप झालेल्या होत्या. कारण आदित्यला
तुझं आणि वहिनींचं नक्की रिलेशनशिप काय आहे, म्हणून वहिनी या घरी राहत असतात, हे सगळं काही शोधून काढायचं होतं. आणि ही इन्फॉर्मेशन वहिनीच देऊ शकतील आणि वहिनी घाबरून इन्फॉर्मेशन ही सगळी काही देतील, म्हणून आदित्यने वहिनींना किडनॅप केलेलं होतं. पण वहिनीने तुमच्या नात्याबद्दल आदित्यला काहीच माहिती सांगितली नाही आणि त्या तिथून खूप चालाखीने निसटल्या. नंतर त्याला कसे समजले ही अजूनही गोष्ट मला समजली नाही, पण त्याला समजल्यानंतर त्याने तुला आणि वहिनींना वेगळं करण्याचा प्लॅन सुरू केला. त्यासाठीच तर त्याने तुझा ॲक्सिडेंट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. अच्छा, ठीक आहे. तू मला आदित्य आता कुठे आहे ते सांग. मी त्याचा लवकरच काहीतरी बंदोबस्त करेन. त्याला योग्य ती शिक्षा मिळेलच. त्याच्यामुळे आज माझी पिहू मरणाच्या दारात उभी आहे. त्याच्यामुळे माझ्या पिहूला आज इतका त्रास होत आहे. ती मरणाशी झुंजत आहे. तिने आजपर्यंत तिच्या आयुष्यात खूप काही सहन केलेलं आहे, पण आता नाही. त्या आदित्यला ना मी चांगलाच धडा शिकवणार आहे. माझ्या पिहूला त्याने खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला, पण आता नाही. आता त्याला मी अजिबात सोडणार नाही. रियाश खूपच रागात बोलत होता आणि रियाशला हे सगळं ऐकून खूप राग आलेला होता. तो आदित्यला खरंच सोडणार नव्हता, पण रियाश रागाच्या भरात काहीतरी भलतं करेल म्हणून आयुष रियाशला समजवण्याचा प्रयत्न करत बोलतो. रियाश, प्लीज, तू रागात काहीही चुकीचं करू नकोस. आपल्याला फक्त आता एवढंच महत्त्वाचं आहे की त्याला अजून कोण मदत करत आहे. त्याच्या प्लॅनमध्ये आणखीन एक व्यक्ती सामील आहे. ती व्यक्ती नक्की कोण आहे ते आपल्याला शोधून काढायला हवं. ते एकदा नाव सापडले की आपण आदित्यला आणि त्या व्यक्तीला पोलिसांच्या हवाली करूया. त्यांनी एका व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला आहे, याबद्दल त्यांच्यावरती आपण गुन्हासुद्धा दाखल करू शकतो. आपण जे काही करू ना ते कायद्यानेच करू. एका चुकीमुळे तूसुद्धा अडचणीत येशील. आयुष, मी माझ्या पिऊसाठी काहीही करू शकतो. मी अडचणीमध्ये आलो तरीही चालेल, पण माझ्या पिहूला त्रास देणाऱ्या व्यक्तींना या जगातून कायमच मी संपवून टाकेन. आयुष, बघतोयस ना तू, आज त्याच्यामुळे माझ्या पिहूची अवस्था कशी झालेली आहे. रियाश, शांत हो. मला सगळं काही समजतं आहे, पण तू शांत हो रे. आता वहिनी कशा बऱ्या होतील हे तू बघ. आता तुझ्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. वहिनींचा जीव तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्या आदित्याचे काय करायचे आहे ना ते मी बघेन. आता तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. वहिनींची काळजी घे. मी ऑफिसमध्ये जातो. माझं ऑफिसमध्ये थोडं काम आहे. बाय, टेक केअर. एवढं बोलतो आणि आयुष तिथून निघून जातो. इकडे रियाशला आदित्याचा खूपच राग येत होता. त्याच्यासमोर जाऊन त्याचा जीवच घ्यावा असं खरं तर रियाशला वाटत होतं. तेच इकडे दिया तिच्या रूममध्ये रागाने एरझाऱ्या घालत होती. शिट यार, तो आदित्य खरंच मूर्ख माणूस आहे. सगळा माझा प्लॅन त्याने वाया घालवलेला आहे. त्या दिवशी सरळ मार्गाने ती पिऊ घर सोडून चाललेली होती. सगळं काही माझ्या हातात आलेलं होतं, पण त्या आदित्याने सगळं काही विस्कटलेलं आहे. आधी तो रियाश महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहिला, त्यामुळे त्याच्याशी नीट बोलता येत नव्हतं, त्याच्यात जवळ जाता येत नव्हतं. आणि आता काय तर पिहूला घरीच घेऊन आलेला आहे. मला लवकरच काहीतरी केलं पाहिजे. ती पिहू मरत आहे ना, मग मरू द्यायची ना. काय एवढी तिची काळजी करत आहे मला खरंच समजत नाही. दिया रागाने स्वतःच्या मनाशी बोलत होती. दियाच्या डोक्यामध्ये काहीतरी नक्कीच सुरू होतं आणि तिच्या चेहऱ्यावरती अचानक एक स्माईल येते. तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी एक मोठा प्लॅन शिजत होता. आता दियामुळे आणखीन रियाश आणि पिहूच्या आयुष्यामध्ये पुढे काय वादळ येतं पुढच्या भागात नक्कीच बघूया. आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि नवीन रीडर्स नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.